म्हणजे काय करतात? सहज करून सायास शिकविते. आलं का लक्षात? त्यांना सायास करून त्यांना ते शिकवतात. सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविते. सहज ज्ञानोबाराय बोलले. त्या जयपाल राजाला सारख्या मुलीच होत होत्या आणि ती मुलगी, मी सगळं सांगत बसत नाही, माझ्याकडे वेळ नाही, बसू नंतर आरामात बोलू आपण. मुलीला मुलाचा वेश दिला, कपडे बिपडे घातले, पण ज्यावेळी लग्नाची वेळ आली तेव्हा ती मुलगी जंगलात गेली. कारण माझं लग्न कोणाशी करणार आहे? मुलीशीच करणार आहे. आणि मी कोण आहे? मुलगी आहे. पण जयपाल राजाला माहित होतं का ही मुलगी आहे? त्याला असं वाटलं मुलगाच आहे. आता जीव दिल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून झाडाला फास लटकवला आणि आता मी जीव देणार तेवढ्यात विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी काहीतरी तुम्हाला पटल तो मंत्र घ्या. आणि आवाज आल्यानंतर बाबा कोणतरी संत चाललेले आहेत, त्यांचं दर्शन घ्यावं. दर्शन घेतल्यानंतर माऊलींनी आशीर्वाद दिला. आलं का लक्षात? पण तो आशीर्वाद असा दिला जसं पुरुषाला आशीर्वाद देतात, स्त्रीला काय देतात? सदा सौभाग्यवती भव. आणि पुरुषाला अष्टपुत्र नाही हो, पुत्राला इथेला इथेला. तिला असेल काहीतरी. पण त्यावेळी जयपाल राजाच्या असू नका उठायला, जयपाल राजाच्या त्या मुलीनं सांगितलं, म्हणले तुम्ही संत साधू कुठे चाललात ते मला माहित नाही, पण तुम्ही जो आशीर्वाद दिलाय तो आशीर्वाद तुमचा खरा नाही, खोटा आहे. कोण बोलते? ती मुलगी. का तर तुम्ही पुरुषाचा आशीर्वाद मला दिलाय, मी मुलगी आहे. त्यावेळी ज्ञानोबाराय म्हणतात नाही पाठविला आणि स्त्रीचा तो केला पुरुष. आता सांगू तुम्हाला, मगाशी मी थोडं अर्धवट ठेवलंय, तुमच्या लक्षात आलंय का? नाही ना? ज्यावेळी वामन बाबा तिथे गेल्यानंतर, वामन घाबरू नकोस, तुझा मुलगा कोणाकडे? माझ्याकडे. आता कुठे? सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलले ना जय रे बाबा, सहज बोलले, पण ते प्रत्यक्षात आलं का नाही? संत सहज बोलतात बाबांना. सहज बोलणे हित उपदेश आणि करोने सायाज शिकविते. विठोबा रखो
सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती पाय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई ठेविता हा पायी जीव थोडा हा जीव सुद्धा थोडा पडेल आणि सहज सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की एखादी बाई आपल्याकडचा सांगतो त्याला भजन करा विठ्ठल आपल्या बाईकडच्या फाट्यानं जातात का फाट्यानं कमी झालं का आता फाटीच नाही आता घ्यायचा कारभार आलाय. पूर्वीचा काळ होता बाई फाट्यानं गेली बारीक पोरगा पालण्यात आहे बघा आता नीट ऐका बारीक मुलगा पालण्यात आहे ती फाट्यानं गेली फाट्यानं गेलेली आहे त्याच घराच्या बाजूला एक पडवी आहे. पडवी समजते का तुम्हाला? पडवी मध्ये एक गाय आहे त्या गायीचा वासरू आताच ती वेललेली आहे 5-6 दिवसापूर्वी. तो वासरू ती तशी आहे आणि ती गाय सुद्धा सराला निघून गेलेली आणि ही बाल पालण्यात आहे आणि ती आई कुठे गेली फाट्यात. आणि अचानक त्या घराला आग लागली. काय लागली? आग लागली. आग एवढी लागली की घरात तुम्ही जाऊच शकत नाही. आता घरात कोण आहे आणि त्या पडगीत कोण आहे? पण आई समोर आली फाट्याचा भारा ठेवते ना ठेवते समोर घराकडे लक्ष गेलं अरे बाबा घर पण आतमध्ये जाण्याची हिंमत का बरं? कारण आग आहे ना. आपला मुलगा पालण्यात आहे त्याला कसं वाचू हा प्रश्न कोणाला पडलाय? तिने टावा फोडला धावा 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 माझ्या मुलाला वाचवा. बरोबर का नाही? त्याच मागच्या पडगीमध्ये वासरू आणि त्या वासरूची आई म्हणजे गाय ती रानामध्ये सरते. पण तिला ज्यावेळी कळालं की आपल्या पिल्लाचा जीव धोक्यात आहे त्यावेळी ती आली तिने पण आरडाओरडा चालू केला धावा 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 धावा. नाही ना मला वाटलं तिने पण केला. तिने माग पुढं काहीच बघितलं नाही. तसल्या आग्नीमध्ये गेली तसल्या आग्नीमध्ये गेली आणि शिंगाने म्हणा दाताने म्हणा कशाने म्हणा तो दावा तोडला आणि आपल्या वासराला बाहेर काढले. आपल्या वासराला बाहेर काढले. आणि बघा आता आपला मुलगा पालण्यात आहे पण तिने आरडाओरडा केला वाचवण्याचा प्रयत्न केला का? केला का? नाही. म्हणजे मी जर याला वाचवायला गेलो तर मी जलू शकतो असं प्रत्येकाचे जीव जीव प्यारा आहे जीव. बरोबर का नाही? पण गायीने तो विचार केला का? नाही. जसं गायीने आपल्या वासराचा विचार केला न करता तसल्या अग्नीमध्ये गेली तसंच संत काय करतात कितीही मोठे संकट येऊ द्या कितीही मोठे संकट येऊ द्या तैसे मजे ती सांभाळ तुका म्हणे वसा Hey,
सांभाळत आलं का लक्षात. जशी ती गाय आपल्या वासरासाठी म्हणजे वस्सासाठी त्या अग्नीमध्ये मी जलेल मी पेटेल माझ्या जीवाचा स्वतःच्या जीवाचा न विचार न करता त्या अग्नीमध्ये गेली. तसेच संत आम्हाला संत जर भेटले त्यांची काया वाचा मनाने सेवा जर आमच्याकडून झाली तर ते संत आम्हाला निश्चितच कुठल्याही संकटामध्ये कुठल्याही कितीही मोठं अवघड संकट जरी आलं तरी ते आम्हाला काय करतील त्या वस्सासारखे सांभाळतील. आलं का लक्षात. म्हणून संत सर्वांवरच उपकार करतात. कारण ते कशासाठी आले. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवाचा उद्धार करा सर्वांना सर्वांना. मग अशा प्रमाण झालं यार तरी यारे यारे लहान थोर सर्वांचा सर्वांचा सर्वांचा. आलं का लक्षात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की त्या संतांना माझा जीव जरी दिला तरी तो कमी आहे. काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराई ठेविता हा पाये जीव थोडा. ते काय करतात सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविते. आलं का लक्षात. शिकवतात सायास देऊन जागवतात म्हणजे स्वस्वरूपाची ओळख करून देतात. आपल्याला सायास करून शिकवतात सहज बोलतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपला ते सांभाळ करतात. काय करतात सांभाळ करतात. बरोबर का नाही. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा. कुणावर संतांच्या पायी हा माझा विश्वास. त्यांच्यावर विश्वास ठेवा. आपण ठेवायला तर नका ठेवू पण माझ्या वाचनामध्ये एक गोष्ट आली तुम्हाला मी सांगतो बघा ऐका. आणि लगेच आपण घाबरू नका. मला माहिती आहे लागली. सीतेला पळवून आणलं. कोणी आणली बस बोलत जा. रावणाने पळवून आणली. रावण सीतेला परत द्यायला तयार होता का नाही. काही केल्या तो अंगद सुद्धा गेला पण नाही म्हणजे बिभीषणाने पण सांगितलं नाही म्हणजे रावणाची पत्नी तिने पण सांगितलं ऐकला. आणि ती सांगत असताना बायको काय चार चौघात सांगत ती बेडरूम मध्ये सांगते काय नवीन घर बांधा तिथं आपल्याला माझा जीव तो घुटमाल दो. बरोबर का नाही. तसा माझा मी विनोद नाही हा लक्षात ठेवा. तुम्ही हसता पण ही शाश्वत परिस्थिती आहे. आलं का लक्षात. 60,000 रुपये द्यायला तयार होता तुम्ही 80,000 रुपये द्यायला तयार होता आणि असं बोलल्यानंतर ही 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 आईला सांभाळा बापाला सांभाळा 86,000 तिच्यावर खर्च कर ना त्या आईवर. आशीर्वाद देईल तुला मरस्तवर काही कमी पडायचं नाही. महाराज 2 तासात येऊन 80,000 घेऊन गेला. आलं का लक्षात. माझं कडू वाटतं बोलणं तुम्हाला पण विचार करा घरी जाऊन. मंदोदरीने सांगितलं अहो तिला आणलेली तिला मंदोदरी काय सामान्य नाही बाबा. पतिव्रतेमध्ये तिचं नाव आहे. आलं का लक्षात. सामान्य नाही ती. ती म्हणते अहो सोडा तिला काय तुम्ही देवाची पत्नी आणली तुम्हाला समजतंय काय. तुम्ही माराल मला स्वप्न पडलेलं सगळं काही सांगते. स्वप्न पडलं होतं मंदोदरीला. बरोबर काय वानर आलेले आहे सगळं 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 सेतू बांधा सगळं सगळं आता सांगत बसत नाही. बरोबर तिने 9ला 5 मिनिटं कमी असताना रावणाने मंदोदरीला बोलवली रात्री इकडे. त्या भाषेमध्ये त्याला माझघर म्हणतात. काय म्हणतात आताच्या भाषेत बेडरूम. आणि ते बेडरूम मध्ये मंदोदरीला सांगितलं आई कोणाला सांगू पैसे आलेत आपल्याला. विठ्ठल